नमस्कार मित्रांनो. आज आपण जगातील सर्वात प्रभावी प्रेरणादायी पुस्तकांपैकी एक थिंक अँड ग्रो रिच याची संक्षिप्त समरी पाहणार आहोत. हे पुस्तक नेपोलियन हिल यांनी लिहिले असून यामध्ये श्रीमंती, यश आणि वैयक्तिक प्रगती यामागील मानसिक सूत्रे सांगितली आहेत. या पुस्तकाचा मुख्य संदेश खूप सोपा आहे. यश आधी मनात तयार होते, मग ते वास्तवात दिसते. चला, या पुस्तकातील काही महत्त्वाचे तत्त्व समजून घेऊया. पहिले तत्व आहे ज्वलंत इच्छा, बर्निंग डिझायर. कोणतीही मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे तीव्र इच्छा असली पाहिजे. फक्त मला पैसे हवे आहेत एवढे पुरेसे नसते. तुम्हाला किती पैसे हवे आहेत, कधी हवे आहेत आणि त्यासाठी तुम्ही काय करणार हे स्पष्ट असले पाहिजे. स्पष्ट ध्येय म्हणजे यशाची पहिली पायरी. दुसरे तत्व आहे विश्वास, फेथ. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल तर जगही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुमचे ध्येय रोज मनात पहा, त्याची कल्पना करा आणि स्वतःला सांगा की मी हे नक्की साध्य करणार. हा सकारात्मक आत्मविश्वास हळूहळू वास्तव घडवतो. तिसरे तत्व आहे स्वयंसूचना, ऑटो सजेशन. आपण रोज स्वतःशी जे बोलतो ते आपल्या आयुष्यावर परिणाम करते. जर तुम्ही सतत म्हणत राहिलात की माझ्याकडून काही होत नाही, तर खरोखरच काही होणार नाही. पण जर तुम्ही रोज स्वतःला सांगितले की मी सक्षम आहे, मी यशस्वी होणार आहे, तर तुमचे मन त्यावर काम करू लागते. चौथे तत्व आहे विशेष ज्ञान, स्पेशलाइज्ड नॉलेज. फक्त शालेय शिक्षण पुरेसे नसते. ज्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळवायचे आहे त्या क्षेत्राचे खास ज्ञान मिळवा. नवीन कौशल्य शिका, अनुभव घ्या आणि स्वतःला सतत अपडेट ठेवा. ज्ञानच हे संपत्ती निर्माण करण्याचे साधन आहे. पाचवे तत्व आहे कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन. प्रत्येक मोठा उद्योग, प्रत्येक शोध, प्रत्येक यश, सर्व काही एका कल्पनेपासून सुरू झाली आहे. तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करा. नवीन उपाय, नवीन मार्ग आणि नवीन संधी शोधा. यशस्वी लोक वेगळे विचार करतात. सहावे तत्व आहे ठाम निर्णय, डिसिजन. अनेक लोक अपयशी होतात कारण ते निर्णय घेत नाहीत. ते सतत विचार करत राहतात पण कृती करत नाहीत. यशस्वी लोक निर्णय पटकन घेतात आणि त्यावर ठाम राहतात. निर्णय म्हणजे प्रगतीची सुरुवात. सातवे तत्व आहे सातत्य, पर्सिस्टन्स. तुमच्या मार्गात अडथळी येणारच, पण ज्यांनी हार मानली नाही तेच शेवटी जिंकले. सातत्य म्हणजे यशाचे रहस्य आहे. दररोज थोडे पुढे चला, पण थांबू नका. आठवे तत्व आहे मास्टर माइंड प्रिन्सिपल. एकट्याने मोठे यश मिळवणे कठीण असते. योग्य लोकांची टीम, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक वातावरण हे यशासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. यशस्वी लोक स्वतःभोवती प्रेरणादायी लोक ठेवतात. आणि शेवटी या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश: तुमचे विचार तुमचे भविष्य घडवतात. जर तुम्ही सकारात्मक, स्पष्ट आणि धाडसी विचार केले तर तुमचे आयुष्यही तसंच घडेल. म्हणून आजपासून स्वतःला विचारा, माझे ध्येय काय आहे, मी त्यासाठी काय करत आहे आणि मी स्वतःवर किती विश्वास ठेवतो. लक्षात ठेवा, यश मिळवणारे लोक वेगळे नसतात, ते फक्त वेगळा विचार करतात. धन्यवाद. जर तुम्हाला अशीच प्रेरणादायी माहिती आवडत असेल तर जरूर शेअर करा. जय हिंद.